नमस्कार सर्वांना. आपण या व्हिडिओमध्ये आज CBSE, ICSE आणि SSE या शैक्षणिक बोर्डांविषयी चर्चा करणार आहोत. मी तुम्हाला थेट कोणतेही आन्सर देणार नसले तरी तुमच्या विचारांना योग्य दिशा नक्कीच देणार आहे. व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्ही एका निर्णयावर नक्की या. पहिला मुद्दा म्हणजे जो अगदीच बेसिक आहे, तुम्ही ऑलरेडी त्या विषयावर चर्चा केली असेल, विचारसुद्धा खूप केला असेल, तो म्हणजे आपला फिनान्शियल बजेट. बरोबर, म्हणजे मी फीजविषयी बोलते, जो खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. खरं तर सर्वांनाच माहिती आहे की SSE बोर्ड्सच्या स्कूलची फीज त्या प्रमाणात थोडी कमी असते आणि CBSE आणि ICSE बोर्ड्सच्या स्कूलची फीज त्या प्रमाणात थोडी जास्त असते. बरोबर आहे, पण यामध्ये आपण थोडे भावनिक विचारांमध्ये कन्फ्यूज होतो. म्हणजेच काय, आपण हा विचार करतो की फक्त फीज कमी आहे यामुळे मी माझ्या मुलाला SSE बोर्ड्सच्या स्कूल्समध्ये घालू का? कारण आपण बघत असतो की आपल्या आजूबाजूची खूप मुलं ही CBSE बोर्ड्समध्ये जात असतात. बरोबर आहे. मग इथे मी खूप एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगणार आहे की आता नवीन शैक्षणिक धोरणामुळे त्या धोरणानुसार SSE बोर्डच्या स्कूल्समध्ये सुद्धा CBSE पॅटर्न राबवले जात आहे. त्यामुळे जसे पूर्वी SSE बोर्डचे सिलेबस आणि CBSE बोर्डच्या सिलेबसमध्ये खूप तफावत होती, तशी ती आता राहिली नाही आहे. आणि यामध्ये अजून एक विचार म्हणजे SSE बोर्डच्या मुलांना थोडे अभ्यासाचे प्रेशर कमी असते. यामध्ये प्लस पॉईंट हा आहे की त्यांना एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी, लक्ष देण्यासाठी खूप वेळ मिळतो. अभ्यासाचे प्रेशर थोडे कमी असते. मग हे जे प्लस पॉईंट आहे त्यांचा तुम्ही नक्की विचार करू शकता. आता तुम्हाला पुढे मी अजून एक गोष्ट विचार करण्यासाठी सांगत आहे की तुम्ही जर बोर्डचा विचार करत असाल तर तुम्ही आठवणीने आपल्या मुलाच्या कुवतीनुसार सुद्धा विचार करा. आता मी इथे कुवतीनुसार हा शब्द वापरते आहे, तो का ते तुम्हाला मी एक्सप्लेन करते. हे बघा, SSE बोर्ड आणि CBSE बोर्ड. CBSE बोर्डचा जो सिलेबस आहे तो खूप वास्ट आहे. 5th 4th पर्यंत मुलं अभ्यास करतात, पण जशी ते 6th स्टँडर्ड 7th स्टँडर्डला जातात तसं त्यांचा अवाका वाढत जातो. त्यांना इतर गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही. मग जर त्यांचे ऑलरेडी लर्निंग ॲबिलिटी छान असेल, कॉन्सन्ट्रेशन, फोकस चांगलं असेल तर ते खूप चांगल्या पद्धतीने टॅकल करतात. पण जर त्यांना ते जमत नसेल तर त्यांना अभ्यासाचं बर्डन येतं, प्रेशर येतं. आणि CBSE बोर्डमध्ये जर तुमच्या मुलांना तुम्ही घालत असाल तर 6th स्टँडर्ड 7th स्टँडर्डपर्यंत जेव्हा ते जातील तेव्हा तुम्हाला पर्सनली खूप जास्त लक्ष द्यावं लागतं. पर्सनल ट्युटरसुद्धा हायर करावे लागतात, कारण त्यांचा सिलेबस खूप प्रमाणात मोठा असतो. त्यांना ॲनालिटिकल विचार करण्यामध्ये खूप जोर द्यावा लागतो. मग आपल्या मुलांची कुवत म्हणजे मी हेच म्हणते तुम्हाला की आत्तापर्यंत तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की त्यांचा कल कुठे आहे, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये आहे का, किंवा तुम्हाला त्यांना अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टींवर फोकस करायचे आहेत का, हा विचार तुम्ही करा. आता पुढचा मुद्दा म्हणजे जो खूप चर्चेत असतो की जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत, UPSC, MPSC, JEE, NEET, हे CBSE बोर्ड्सच्या मुलांना खूप प्रमाणात व्यवस्थितप्रमाणे टॅकल करता येतात. त्या पद्धतीने SSE बोर्ड्सच्या मुलांना थोड्याफार प्रमाणात हे एक्झाम्स देणे कठीण जाते. अशी चर्चा, डिस्कशन तुम्ही नेहमी ऐकलं असेल. बरोबर, पण जसं मी तुम्हाला आता सांगितलं की CBSE सारखंच आता SSE बोर्डच्या स्कूलमध्ये सुद्धा पॅटर्न राबवले जात आहे. त्या आता पुढचा मुद्दा जो मी सांगणार आहे तो म्हणजे CBSE आणि ICSE या बोर्डमधले फरक. तर CBSE बोर्ड्सच्या मुलांना सायन्स आणि मॅथ्स हे 2 सब्जेक्टवर खूप जास्त भर दिलेला असतो आणि त्यामुळेच आपण जे म्हणतो ना की कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी ते प्रिपेअर होत असतात. तिथेच ICSE बोर्डचा प्लस पॉईंट हा आहे की त्यांना लँग्वेज जी आहे ती स्ट्रॉंग केली जाते. लिटरेचर लँग्वेज, इंग्लिश लँग्वेज आणि इंग्लिश सोडून सुद्धा काही शाळांमध्ये एक अजून लँग्वेज त्यांना कंपल्सरी घ्यावी लागते. म्हणजे ओव्हरऑल फोकस जो आहे तो त्यांचा लँग्वेज इम्प्रूव्ह करण्यावर भर दिला जातो. आणि सर्वात महत्त्वाचे ज्यामुळे तुम्ही तुमच्या निर्णयावर येणार आहात ते म्हणजे आता मी तुम्हाला डिस्कस करणार आहे की आजच्या ह्या AIच्या एरामुळे जग खूप स्पीडने चेंज होते. तुम्ही पण बघत असाल पुढे 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर काय होणार आहे, कोणते करिअर ऑप्शन्स असतील हे मोठमोठे शैक्षणिक तज्ज्ञसुद्धा आता सांगू शकत नाही आहात. त्यामुळे कोणताही बोर्डचा विचार करताना खूप स्टेबल, खूप बॅलन्स्ड निर्णय घ्या. कारण जे वर्षानुवर्ष ठरलेले जे करिअर ऑप्शन्स होते ते आता
पुढचे फ्युचरमध्ये नाही राहणार आहेत. 3 बोर्ड CBSE, ICSE आणि SSE हे निवडताना एक चौथा पिलर खूप महत्त्वाचा आहे, ते म्हणजे ॲज अ पालक तुमचा रोल. तुम्हाला तुमच्या मुलांची स्किल्स डेव्हलपमेंटकडे लक्ष द्यायचे आहे. त्यांना बाहेरच्या जगाशी कनेक्ट करायचे आहे. त्यांना मोबाईल सोडून त्या जगातून बाहेर आणून त्यांना स्पोर्ट्स, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये गुंतवायचे आहे, कारण हीच आता काळाची गरज आहे. तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगू का, जे आपण वर्षानुवर्षे करत आलो आहे ना, की आन्सर्स मगअप करणे आणि मग ते एक्झाममध्ये जाऊन लिहिणे, यापेक्षा जास्त त्यांना प्रॅक्टिकल नॉलेज देण्यावर लक्ष द्या. शेवटी मी तुम्हाला एकच सांगेन की कोणताही बोर्ड चांगला किंवा वाईट नसतो. आपल्याला आपल्या प्रायोरिटीजनुसार, आपल्या मुलांच्या बौद्धिक क्षमतेनुसार, त्यांच्या कुवतीनुसार निर्णय घ्यायचा असतो. आणि या व्हिडिओमध्ये जर काही डिस्कस करण्याचे राहून गेले असेल, कोणत्या मुद्द्यावर मी बोलले पाहिजे होते, ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ते नक्की कवर करू. थँक्यू सो मच की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकलात. थँक्यू सो मच.